मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला। बीड लोकसभेची लढत अतिशय रोमहर्षक झाली। प्रत्येक फेरीनंतर आणि प्रत्येक तासाला चित्र बदलत होते। बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा विजय होईल असा अनेकांचा अंदाज होता, त्याला कारणेही तशीच होती। पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आमदारांचा फौजफाटा होता, पण त्यांना पराभवाचा अखेर सामना करावाच लागला। भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदार असतानाही पंकजा मुंडे यांना आघाडी घेता आलेली नाही। परळीचा अपवाद वगळता पंकजा मुंडे यांना कुठेही मोठी आघाडी घेता आलेली नाही। लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या मागे 6 आमदारांचा फौजफाटा होता। धनंजय मुंडे यांनीही पंकजा मुंडेंसाठी जीवाचं रान केलं, त्यामुळे भाजपला हा विजय सहज मिळेल असं म्हटलं जात होतं। पण 6 आमदार पाठीशी असतानाही पंकजा मुंडे यांच्या पदरी निराशाच आली। यामुळे पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार, आमदारकी त्या लढणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। नगर दक्षिणमध्ये भाजपचा पराभव झाल्याबरोबर भाजपचा विखेंवरचा विश्वास उडाल्याचे दिसते आहे। बीडमध्ये विजयाने चकवा दिलेल्या पंकजा मुंडेंसाठी नगरची भाजप आता सरसावली आहे। नगर भाजपने विधानसभेसाठी पंकजा मुंडे यांना नगर शहरातून संधी द्यावी अशा मागणीचं पत्र पक्षश्रेष्ठींना धाडलं आहे।